वाटलं की हायवे टू हायवेचे रस्ता असतं हे नाही, पण जसं आम्ही आतमध्ये गावात आलो आम्हाला खाली घेऊन चाललंय. मी त्याचं ऐकून खाली चाललोय. तर काय माहित खाली काय मला बोलतोय खाली ये. तर खाली जाऊनच माहिती. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. ठीक आहे, आज आम्ही चाललो आहे ट्रॅकिंगला. परत अजून एकदा ट्रॅकिंगचा ब्लॉग आहे. खूपच भारी ब्लॉग होणार आहे. ठीक आहे, आता रेडी झालो आहे आम्ही पूर्णपणे. फटाफट जातो स्टेशनला आणि मित्राला पिकअप करतो. तिकडून फटाफट निघू. लॉंग ट्रिप होणार आहे, 200 किलोमीटर लांब आहे. ब्लॉग बघा, पुढं सगळं माहिती पडेल. कुठं जाणार आहे, काय करणार आहे, भरपूर मजा येणार आहे. ठीक आहे, ब्लॉग एंडपर्यंत बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, विषय बघा. भेटूया मग पुढं. हा पोरगा एवढा इरिटेटेड आहे ना भाई, एवढा इरिटेटेड आहे ना भाई. आमचा प्लॅन होता 11:30ला जायचं आणि वाजले आता 12:30 आहे. ऑलमोस्ट 1 तास लेट आहे हा बंदा. मी काय करू, अजून आला नाही. आता आलाय, ह्याच्यामुळं लेट झालाय. ह्याच्यामुळं टाइम किती झालाय? टाइम भाई माझी पण नाईट होती, जरा नाईट होती म्हणून काय एवढा उशीर? 11:30चा टायमिंग, तर आता निघालोय. हा, हेल्थ बिल घेऊन निघालोय आता फुल भाई. हेल्थ बिल पण घेतले भाई, हेल्थ पण घेतले. आता डायरेक्ट लोणावळा स्टॉप. नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट आता लोणावळा. आता डायरेक्ट नॉन स्टॉप जायचं भाई. लय लेट झालंय. भेटूया डायरेक्ट लोणावळ्याला. एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे. आता आलो आहे पुण्याला. नॉन स्टॉप आम्ही ट्रॅव्हलिंग केली. आम्ही 12:36ला चालू केलं, तर आता वाजले 3 तासामध्ये आम्ही ऑलमोस्ट 110 किलोमीटर क्रॉस केलेले आहे. अजून 75 किलोमीटर आहे. आता आम्ही डायरेक्ट राजगडलाच थांबणार आहे. इथं जरा थांबलो, इथं चहा बी पिला आणि आता डायरेक्ट नॉन स्टॉप ट्रॅव्हल. कारण आम्हाला ऑलरेडी लेट झालं होतं, त्यामुळं जास्त आम्ही कुठं थांबलो नाही. आता जरा चहा बी पितो, जरा फ्रेश होतो, त्यानंतर डायरेक्ट राजगडला थांबून. नॉनस्टॉप थांबत नाही जास्त आम्ही, कारण लेट झाले त्यामुळं. ठीक आहे, भेटूया मग पुढं. ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. ऑलमोस्ट ना जवळ आलो आणि ना आम्हाला वाटलं की हायवे टू हायवेचे रस्ता असतं हे नाही, पण जसं आम्ही आतमध्ये गावात आलो त्यानंतर तुम्ही रस्ते बघा, काही दिसणार पण नाही. एक गाडी नाही रस्त्यात, काहीच नाही. जंगल. थोड्या मिनिटासाठी तर आमची पुन्हा पाठून 3-4 झाली. तर मग रस्त्यामध्ये एक गाडीवाला दिसला. त्याला विचारला हाच रूट आहे की नाही. तो बोलला की हाच रूट आहे. ते लोक पण तिकडेच जात होते जिथं आम्ही चाललोय. ठीक आहे, एवढा खतरनाक रस्ता आहे ना. पहिले तर आम्हाला एकदम मजा आली की जायला, हा भाई पटापट जाऊ. पण नंतर पूर्ण जंगल आणि कोणता प्राणी कधी अटॅक करेल ना सांगता पण नाही येणार, अशी इथं परिस्थिती आहे. खूप डेंजर आहे. ॲडव्हेंचरच्या नावाने ना वाट लागली आता खरं. आणि पूर्ण रोडला ना आम्ही दोघंच आहेत. बाकी ते 4 व्हीलरमध्ये होते ते गेले निघून. आम्ही दोघंच सुसाट चाललोय नुसतं. आणि पूर्ण जंगल आहे आजूबाजूला, एक गाडी नाही काय नाही, पूर्ण सुसाट. आम्ही दोघंच चाललोय. अजून आम्हाला नाही बोलता पण ना 20 किलोमीटर जायचं आहे अशाच जंगलातून. काय होईल पुढं काय माहिती, पण मजा येते. आणि थंडी पण भरपूर आहे. वाटलं की थंडी नसेल काय नसेल, पण थंडी पण एवढी आहे ना, खूप थंडी आहे.
पॅन्थर. ब्लॅक पॅन्थर सोड, पहिला आपल्याला वाट दिसते का बघ पहिले. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, काहीच दिसत नाही. पोचलो, गाडी सगळे खाली पार्किंगला लावली आणि ट्रॅक चालू केलाय. तर रस्ता हाच की नाही ते नाही माहिती, पण ट्रॅक तर आम्ही चालू केलाय. ऑलमोस्ट हा पण 2 तासाचा ट्रॅक असणार आहे. रस्ते पण बघा एकदम. आम्ही पोचलो आणि गाडी आम्ही जे खाली पार्किंगला लावलं आणि जरा टाईम वेस्ट न करता ट्रॅकिंगसाठी चालू केलं. इकडचे पण रस्ते एवढे अवघड आहेत ना, मला दाखवतो. इकडचे पण रस्ते लय अवघड आहेत आणि इथं पण माहिती नाही जिथून रस्ता चाललाय, आम्ही फक्त चालत चाललोय आणि आम्ही दोघंच आहेत. बघू आता हा वाट कुठं जातो, पुढं दाखवतो. पहिले वाट भेटू दे मला. फायनली आम्ही पोचलो आणि आम्ही आमच्या गाड्या खाली पार्किंगला लावल्या आणि इथून आम्ही वरतून ट्रॅक करत चाललो आहे परत वर. बिना टाईम पण वेस्ट नाही केलं, कारण 5:30 वाजले इथंच. आम्हाला सकाळचा व्ह्यू बघायचा आहे आणि सकाळचा व्ह्यू दाखवायचा आहे. तुम्ही बघू शकतात, फुल अंधार आहे. आणि इकडं पण आम्ही दोघंच आहेत. मागून आवाज येत आहेत, माहिती नाही मागं कोण आहे. फटाफट वर जातो. सध्या इथं रस्ता दिसत नाही म्हणून जास्त व्हिडिओ नाही काढणार. एकदा उजाडला ना तर तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवतो वरून. ठीक आहे, ब्लॉग बघा पूर्ण. ट्रॅक झालाय, अर्धा पण नाही बोलू शकत. दमलो मिले, पण व्ह्यू बघा. व्ह्यू काय आहे हे बघितल्यावर सगळं थकवा लांब होतो. अजून वरती जाऊन नजारे दाखवतो. सिरियसली जेवढा विचार केला त्याशी 10 पट्टीने अवघड आहे हा ट्रॅक. गोरखगड तरी मला काय वाटलं नाही, पण हा गड आहे ते डिफिकल्ट आहे. पण व्ह्यू एवढी एनर्जी देतोय ना भाई, काय पण बोला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी आता. इथून स्पॉट चांगला आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवायला. मला व्ह्यू दाखवतो, तुम्ही व्ह्यू बघून बोलणार की करून टाकू. लुक ॲट दिस व्ह्यू. आणि ही जागा बघून लय जणांना वाटलं असं समजलं असेल की हा कोणता गड आहे. तो गडाचं नाव मी वर गेल्यावर सांगणार की हा कोणता गड आहे. व्लॉग लास्टपर्यंत बघा, तुम्हाला माहिती पडेल. ना अर्ध्या बेसपर्यंत आलो आहे, तर तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. काय व्ह्यू आहे. यार चला रे. फायनली आम्ही आता पोचत आलो वर. आणि हा माझा मित्र आहे, हा काय ऐकतच नाही, थांबतच नाहीये, नुसतं चढत चाललाय. तिथं जायचंय त्या टोकावर. अजून बराच ट्रॅक बाकी आहे. ठीक आहे, पण आता जरा एनर्जी आली, जरा उजाडलंय आणि जो व्ह्यू आहे हा आणि जो हवा चालली इथं एक नंबर.
लय भारी आहे. वरून गेलो पण सगळे व्ह्यू दाखवतो. मजा येते ट्रॅक करायला. $90 डिग्री, फुल 90 डिग्री आहे. तुम्ही बघू शकता किती रिस्क आहे. आणि व्ह्यू इथून एक पाय घसरला की डायरेक्ट खाली. कान फाटून मोकळी झाली सध्या. सोळ दरवाजा. आम्ही व्हिडिओ काढतोय. मी फायनली गडावर पोहोचलो. हा आहे राजगड. राजगडचा चोर दरवाजा. आणि इथं कॅम्पिंग करतायत. ते लोक कॅम्पिंग करतायत. पोचलो गडाच्या टोकावर. आणि गडावरून व्ह्यू बघा. माझा एक फोटो काढणं भाई. हा आहे राजगड. आणि आम्ही जिथून आलो तो आहे चोर दरवाजा राजगडचा. अजून बरंच काय फिरायचंय, सगळं दाखवलं. इथून आलो ना चोर दरवाजाच्या इथून पद्मावती तळ आहे. दरवाजाच्या एकदम जवळच आहे. दरवाजा तिकडे आहे. त्यांनी टेंट लावले ना बरोबर तिकडे खाली. आणि त्या बाजूलाच हा तळ आहे. सकाळी हालत खराब झाली ट्रॅक करायला, पण जसाच वर आलो आणि सूर्योदय झाला एक एवढी एनर्जी आली ना अंगात. आणि आता असं वाटतंय की आता दिवसभर आता इथंच फिरायचंय. आणि हा तर हारच नाही मानत आहे. हा तर नुसतं पळतच चाललाय. हे थांबायचंय की नाही. आणि आता आम्ही चाललोय सुवळ माचीकडे, जी इथून रस्ता आहे पूर्ण. आणि जो व्ह्यू आहे खरं एवढा भारी आहे ना. राजगड माझा फर्स्ट ट्रॅक आहे. पहिल्यांदा आलोय मी इथं राजगडला. ह्याच्या पहिले मी गोरखगडला गेलतो, पण तो गोरखगडला असा व्ह्यू नव्हता. होता तिकडं पण व्ह्यू असा नाही की, पण इकडचा व्ह्यू तो काय वेगळाच आहे. तुम्ही बघा, तुम्ही चेक करा. सगळीकडे अशी निळ्या रंगाची पिवळ्या रंगाची फुलंच फुलं आहेत. आणि मधून असा रस्ता आहे. एवढं भारी वाटतंय ना, एवढं भारी वाटतंय ना. तुम्हाला वरून गेल्यावर पण अजून ते सुवळ माची आहे ना ती पण पूर्ण दाखवल. ठीक आहे. हा ब्लॉग लय मोठा बनणार आहे आय थिंक, मला वाटतंय. कारण ट्रॅकच एवढा मोठा आहे ना, तर ब्लॉग पण मोठाच बनणारच. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुम्हाला वर गेल्यावर अजून व्ह्यू दाखवतो. अजून बरंच काय गोष्टी इथं बघण्यासारखे सगळं दाखवतो. ठीक आहे. वर बसून इथं पोहे खातोय. आणि समोर बगीरा बगीरा. आम्ही आणि तुम्हाला पोहे खाता खाता व्ह्यू दाखवतो. व्ह्यू चेक करा. आणि हे पोहे. हा आहे राजगड. खूप भारी मजा येते. परत चेंज झाला. आम्हाला जिथून रस्ता दिसतोय आम्ही तिकडून चालत चाललोय. तर सुवळ माचीला जाणार होतो. हा बोलला की इथून एक रस्ता चाललाय, तिकडं पण एक माची आहे. मला दाखवतो, दिसते तुम्हाला ती. तिकडं पण एक माची आहे. ती माचीचं नाव नाही माहिती, तिथं गेल्यावर माहिती पडेल. बोर्डवर नाव असेल. आणि आता ह्या जंगलवाल्या रस्त्यातून तिकडं चाललोय. ते पण त्याच्यामुळं तो आहे ना मागं, त्याच्यामुळं तोला पहिले आता इथं जाऊ तिथं, कारण गर्दी नाही त्यामुळं. का की त्या साईडला लय जण गेलेत, खूप जण गेलेत त्या साईडला. म्हणून आम्ही बोललो पहिले ती माचीला जाऊ, मग नंतर सुवळ माचीला जाऊ.
असे 3 माची आहेत मी ऐकलंय. आता ही एक आहे आणि ती सुवळ माची एक आहे. अजून एक माची त्या साईडला बहुतेक, ती पण सगळी कव्हर करणार आहे मी. बघू जेव्हा किती कव्हर करू शकतो बघू. आता मोबाईलला चार्जिंग पण नाही. पण बाई खोटं नाही बोलत, जेव्हापासून ना मी गड किल्ले चढायला आता चालू केलं ना, एक वेगळंच बोलतात ना एनर्जी येते आपल्याला. काय लय गोष्टी माहिती पडतात. इथं मधमाशा आहेत, आपल्याला काही लय गोष्टी माहिती पडतात महाराजांबद्दल, किल्ल्यांबद्दल. हे संजीवनी माचीला. आणि इथून एक विशेष गोष्ट अशी आहे की इथून तोरणा किल्ला दिसतो. तो बघा समोर आहे तोरणा किल्ला, जो महाराजांनी पहिला 16 वर्षात ताब्यात घेतलेला. आणि माझ्या मागं आहे संजीवनी माची. आता आम्ही तिकडे पुढे चाललो. माची म्हणजे शत्रू 3 माचीची ही एक माची आहे, पलीकडे 2 माची आहेत. आणि काय भारी आहे. आणि तुम्हाला दाखवू एक डेंजरस चीज. हे बघा आतमध्ये हे किती खोल आहे. हे 4-5व्या माळा एवढं खोल आहे. एवढं चुकीने पण कोणाचा पाय गेला ना उतरू का नाही? डायरेक्ट खाली. खूप डेंजर आहे. आणि इथून गडचा व्ह्यू बघा, एवढा भारी व्ह्यू आहे. संजीवनी माचीच्या इथं जाता जाता ना एक खूप भयंकर गोष्ट दिसली, तुम्हाला दाखवतो. दिसल की नाही काय माहिती. हे चेक करा, दिसते का? ही खोपडी आहे. शपथ. आणि ही संजीवनी माची ही समोर, आणि इथं खाली खोपडी आहे. लय थ्रिलर आहे बाबा. आणि ही फीट नाही ना बोलता बोलता पण ना 4 माळ्याच्या बिल्डिंग एवढी फीट आहे, एवढी खोल आहे ती. आणि माझा पाय चुकीने घसरणार होता, मी वाचलो. ठीक आहे. आता ही माची कव्हर केली. ही दुसरी माची आहे आणि त्या साईडला पहिली माची आहे. ठीक आहे. आणि आता इकडून झाल्यानंतर डायरेक्ट पहिल्या माचीकडे जाणार आहे. चला मग भेटूया मग पहिल्या माचीकडे. आम्हाला खाली घेऊन चाललंय. मी त्याचं ऐकून खाली चाललोय. तर काय माहीत खाली काय, मला बोलतोय खाली ये. तर खाली जाऊनच माहिती पडत की खाली जाऊन काय आहे. आणि रिस्की पण आहे, एकदम स्ट्रेटच आहे. आणि इथं कोण येतच नाही. आमच्या दोघांमध्ये एवढी मस्ती आहे ना की आम्ही दोघं चाललोय आरामशी जागा. ले रिस्की आहे. अजून खाली आहे. अजून किती खाली आहे रे. तिकडे दरवाजा आहे, तो तिकडे बाहेर गेलाय. हाय बरं आहे. दरवाजा आहे हा. मी पडलो ना. हा चोर वाटे. आणि आपल्या मागं अजून येत आहेत. आमचं बघून अजून 2-3 येत आहेत. लय डेंजर आहे पुन्हा. केवढूच आहे. आणि इथं हा किल्ला. बघू अजून काय काय भेटतं बघायला. एवढं फिरून आलो आणि मला जे खास बघायचं होतं ते हा
प्रवेशद्वार. हा? आता आम्ही तिकडं चाललोय आणि तिकडून अजून वर जाणार आहे. अजून 2 स्पॉट आम्ही करणार आहेत. आता जास्त बोलणार नाही कारण ब्लॉग लय मोठा झालेला आहे. फटाफट जे मेन स्पॉट आहेत राजवाडा, नंतर हाती नाना, ते असे अजून एक आहे माची, ती एक माची, अजून असे 3-4 स्पॉट कव्हर करणार आहे. आणि आता जास्त बोलणार नाही कारण ब्लॉग लय मोठा झालेला आहे. मेन स्पॉट दाखवाल. ठीक आहे, ब्लॉग बघत राहा. लास्ट स्पॉट आहे सुवर्ण माची. हा आमचा लास्ट स्पॉट आहे. आम्ही बरंच ट्राय केलं, बाय केलं जायचं, पण तिथं गर्दी होती, लाईन पण होती, म्हणून कॅन्सल झाला. हा आमचा लास्ट आणि यानंतर ट्रॅक खतम. आम्ही जाणार खाली उतरणार. बराच ट्रॅक केला. सकाळी 5 वाजता ट्रॅक चालू केला. आता वाजले 10:30-11 आणि आम्ही जिथं आलो होतो आमचा आता लास्ट स्पॉट आहे सुवर्ण माची. तुम्हाला इथून व्ह्यू दाखवत होतो कसं आहे. इथं मी बसलो आहे आरामशी आणि इथून व्ह्यू एवढा भारी येतो ना. तिथं गर्दी खूप आहे म्हणून आम्ही तिथं गेलो नाही. इथून लांबूनच व्ह्यू एवढा भारी येतो ना. हा आमचा लास्ट स्पॉट आणि संजीवनी माची आणि या सुवर्ण माची. 2 माची केली, मस्त मजा आली. नेक्स्ट टाइम पण येऊ जेव्हा इथं टेंट लावायला येऊ. हा ब्लॉग आता इथंच संपवतो. ठीक आहे, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. Turn left onto Gokhan Road.